काय वाटलं पहिल्यांदा हा अग्रलेख आला आणि बघितला वाचला काय इम्प्रेशन पहिलं म्हणजे काय झालं? पहिले इम्प्रेशन त्यांनी जो अनुभव घेतला तो आता आम्ही घेत आहोत या क्षणाला बापूंबरोबर. हे पहिलं इम्प्रेशन. श्रीराम या अग्रलेखांनी त्रिविक्रम असे कायमचे नातं जोडता येईल असा एक पॉईंट त्याच्यामध्ये. म्हणजे तर तो 16 माहांचा जर दुसरा श्रीराम अजून तर काय फर्स्ट इम्प्रेशन काय झालं? आपण म्हणतो ना हे बघितलं आणि हे बापू प्रवचनातून हे सगळं सांगतच आले पण ते कधी असं स्ट्राईक नाही झालं. पण हे वाचून लगेच स्ट्राईक झालं की नाही हे सांगितलंय बापूंनी आपल्याला. आणि इम्प्रेशन म्हणजे पहिलं इम्प्रेशन असं झालं की आधी अग्रलेख येणार कळलं होतं ना, असं वाटलं होतं खूप मोठा असेल वगैरे, पण त्या मनाने खूपच सिम्पल वाटलं. ओके मला बेसिकली भक्तिभाव चैतन्य या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ याच्यात दिलेला आहे. तो खूप सोप्या शब्दात त्याची डेफिनेशन ते पडलं वाटलं. त्याला मिळवण्यासाठी काय काय म्हणजे करायला म्हणजे काय काय करू शकतो की हे एवढं इझी आहे असं कळत म्हणजे काय काय सांगितले की पूजनाचं. श्रीराम बरोबर आहे. तर सगळ्यांचे पॉईंट बरोबर आहेत. मी आपलं एक एक विचारतो बाबा काय आपल्याला अपील होतं ना काय त्याच्या अनुभवातून आम्ही गेलो. जसं होतं तसबिरीची बोललं आता ऐकायला मिळतं. हे अनुभव घेतलेले आहेत आम्ही या अनुभवातून पण गेलेलो आहे. श्रीराम म्हणून वाटतं की आता आम्ही त्याच्याबरोबर आहोत. आता विश्वास वाटतो. विश्वास म्हणजे आता म्हणजे ते शंका कुशंकाला स्थानच नाही कुठेच नाही. किंवा आमच्याबरोबर आणि याच्याशी बोललं पाहिजे असं जे म्हटलं आहे प्रत्येक वेळेला असं जे याच्यात आपण जो संवाद नाही मी आतमध्ये जात नाही. मी तुम्हाला बघितल्यावरती तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन काय बघा कसं आहे ना, तुम्ही एखादी कार बघता तेव्हा त्याचं बाबा ही सिस्टीम चांगली आहे त्याची ती सिस्टीम चांगली आहे नाही. एक बघा फर्स्ट इम्प्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय वाटलं? त्रिविक्रमाबरोबर आपण संवाद साधले आणि भक्तिभाव चैतन्य म्हणजे किती सोपं आहे हे सगळं. पहिली इम्प्रेशन म्हणजे भक्तिभाव चैतन्य सांगणारच म्हणजे नक्की काय आता एक तर एक कॉम्प्लेक्स आलेलं की बाबा काय असेल काय नाही आणि वाचल्यानंतर त्याने एकदम म्हणजे सोपंच आहे. म्हणजे काय असं याच्यामध्ये इम्पॉसिबल असं काही नाही आहे. इम्पॉसिबल असं येस. हरिओम श्रीराम बन्य व्हेरी गुड. खरंच सांगतो खूप छान. ऑलरेडी आपण भक्तिभाव चैतन्यामध्ये आहेच श्रीराम ये जो जस्ट एक्सटेंडिंग टू व्हाट ही सेड, जो कुछ भी दिया है ये सब हम सभी लोगों को करने जैसा ये है. एकदम सिंपल, एवरीबडी कैन डू इट. ओके एव्हरीबडी कॅन डू इट सिन्सिअरली. ओके बापू सांगतातच की फोटो खिशात ठेवला नुसतं फोटो खिशात ठेवू नका, तो काढा त्याच्याशी बोला वार्तालाप करा. नाही मी पहिल्यांदा फर्स्ट ह्याला म्हणजे मी डिटेलमध्ये नाही जाते अजून. मी पहिल्यांदा बाबा एक अग्रलेख येणार होता सगळ्यांना कळवलं गेलं हा अग्रलेख आला आपण वाचला आणि एक फर्स्ट इम्प्रेशन काय झालं बाबा? त्याच्यामध्ये त्याच्या मूर्तीमध्ये आणि फोटोमध्ये काहीच फरक नाही आहे. परत एकदा मनावर ठसलं. बरं त्यातली एक लाईन होती कलियुगातील त्याच्या अवतार. मी फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे ती एक लाईन मला फार आवडली त्या ह्याच्यातली की कलियुगातील त्याच्या अवताराचे त्याचे समर्थन फारच आहे. म्हणजे ह्या अवतारामध्ये तो जो कोण आहे त्याचं नाम म्हणजे अर्थात बापूच म्हणजे समोर तो आला तो फक्त एक बापूच. ओके श्रीराम हमने पढ़ा है कि पहले बापू सामने आ जाते. ओके ओके सो नाउ विल गो इन टू द डिटेल्स. तो आपल्यासोबत असतोच. ओके तो माझ्या नक्की. सदैव आहेच ही जाणीव निर्माण झाली की बाबा नक्की आहे. मला पहिलं चरण आठवलं ग्रंथाचं जेव्हा हे जे वाक्य होतं ना भक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयं भगवानाचे गुण राहणार आणि व तो माझ्याबरोबर आहे सदैव याची जाणीव बाळगणं. तर आता पहिल्या चरणमध्ये पण संवट असंच दिलेलं आहे की आपण श्रेष्ठ आध्यात्मिक जीवन जगणं म्हणजे काय तर तो आपल्यासोबत आहे ही जाणीव असून आपण सगळी कर्मे करणं. आम्ही नक्की. मी तुला काय विचारतो पहिल्यांदा मी फक्त एवढंच झालं की तुमचं इम्प्रेशन काय झालं? जसं ह्याने सांगितलं की अनिलने जे सांगितलं किंवा ह्याने सांगितलं ह्याचं इम्प्रेशन काय झालं की अशक्य असं काही नाही आहे. आम्ही सगळं करू शकतो हे समजायला खूप सोपं आहे. दिस इज अन इम्प्रेशन. ह्याचं इम्प्रेशन हा म्हणतो की आपण हे सगळं करतच आलेलो आहोत. बरोबर ना की हे करतोच आहे मी हे सगळं पहिल्यापासून करतो. त्याने पण तेच सांगितलं की बापूंनी प्रवचनाने सांगितलं आहे आपण ह्याच्यामध्ये अशाने मी तुम्हाला इम्प्रेशनचा प्रश्न विचारला. आता आपल्याला डिटेलमध्ये जायचंच आहे. डिटेलमध्ये खूप प्रत्येक गोष्ट बघायचीच आहे आपल्याला. प्रत्येक वेळेमध्ये त्रिविक्रमाला सामील होऊन दाखवलं. श्रीराम श्रीराम आता डिटेलमध्ये जाऊ आपण. पहिलं कसं आहे की हा अविशेषाने आपल्याला हा मार्ग दिला.
ते पहिले नारदाला आदिशेषांनी आज्ञा दिली की भक्तिभाव चैतन्य सूत्र आपल्याला पहिलं कळलं की जरा शेवटी मार्ग प्रत्येक वेळेला आदिशेषच दाखवतो. श्रीराम हा म्हणजे कसं आहे की सगळं येतो तो मार्ग दाखवणारा तो आहे शेवटी, आणि आपल्या अभंगामध्ये पण तेच येतं. आलं लक्षात की ह्या ह्यानेच येतं की मार्ग शेवटी त्याच्याकडनंच येतो. आणि मग आता भक्तिभाव चैतन्य शब्दाबद्दल काय वाटतं? एक आनंद असं वाटतं. ओके, नावातच चैतन्य आहे, म्हणजे ऍक्टिव्ह किंवा असं जिवंत जे हे पहिलंच वाक्य कसं म्हणतं, देवर्षी नारदाने अत्यंत विनम्र भावाने आकाशाकडे पाहत हात जोडले. मी जगाला भक्तिसूत्रे सांगितली, तीसुद्धा केवळ स्वयं भगवानाच्या प्रेमवर्षावामुळेच. बघा पहिलंच वाक्य जे येतं ना, ते सगळी गोष्ट ह्या अख्ख्या अग्रलेखामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट बघा की नियम करायचे आहेत, प्रेमाने करायचे आहेत. हा सांगतोय ही ताकद पण, हे सामर्थ्य पण प्रेमवर्षावाचंच आहे. आणि आपण बापूंच्या इतक्या असंख्य प्रवचनांमध्ये सांगितलं की प्रेमाची ताकद, श्रद्धाहीन कुठे फसतात की त्यांना प्रेमाचं सामर्थ्यच कधी कळत नाही, त्यांना प्रेमाची ताकदच कधी कळत नाही, आणि इथे ते फसतात. म्हणजे कितीदा तरी आपण ऐकलं बापूंच्या तोंडनं की अनुभवांपेक्षा जास्त ताकद कसली आहे तर प्रेमाची आहे. हे कसं ते कळत नाही आपल्याला. प्रेमाची ताकद किती असू शकते किंवा सगळ्या गोष्टी ह्या प्रेमातूनच घडतात. आणि म्हणून हा स्वतः पण काय सांगतो की प्रेमवर्षावामुळेच हे आधीच्या ह्याच्यामध्ये पण माझ्यामध्ये शेषाचं हे जे वर्णन आलेलं आहे हेच सांगतो की हे जे काही सामर्थ्य आहे ते त्याचं सामर्थ्य आहे. मी सगळं सहस्रपणावरती जे त्यांनी सगळ्या वसुंधरा वेगळ्या प्रकारचे धरलेले उच्चावर जे पृथ्वी घेतो फक्त त्याच्या सामर्थ्य सगळं ते म्हणतो की मी एक करत नाही, एका पुच्छावर सगळं फिरवू शकतो, पण ते पण फक्त त्याच्याच सामर्थ्य, हे माझं सामर्थ्य नाही, हे त्याचं सामर्थ्य नाही. आणि म्हणजेच काय, हे सगळं सामर्थ्य, हे सगळं जे काय, ही मूळ ताकद, ही प्रेमाची ताकद आहे. हे आपल्याला धरून पुढे जायला पाहिजे. हे बाकीचं नंतरची जी पहिलं डेफिनेशनच येते, वाच ना योग्य, तू वाच. नाही सांग, खरंच काय विशाखा बेरा वाच, खरंच सांग. बेसिकली प्रेमाची ताकद म्हणजे कसं आहे की त्रिविक्रम जो आहे तो आदिपिता आणि आदिमाता ह्याच्यामधला प्रेमसेतूच आहे ना, म्हणजे तो मुळात प्रेमच आहे. ही जी काय त्याची ताकद येते त्याच्या प्रेमाचीच ताकद आहे, कारण तो मुळात स्वतःच प्रेमस्वरूप आहे ना. आणि म्हणूनच तर तो जे काही आपल्याला देतो, आपल्यासाठी जे काही करतो ते प्रेमातूनच करतो. आणि म्हणूनच आपणच त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रेम करत राहायला हवं. मेन सूत्र तसं बघितलं भक्तीमधलं तर फक्त आपण प्रेम करत राहायला हवं बेसिकली. मग ते प्रेम प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने व्यक्त करू शकता, असं काही नाही. प्रत्येकाची जशी कपॅसिटी असेल आणि जसं हे असेल त्याच्यानुसार. श्रीराम आणि प्रत्येकाची लाईन वेगळी आपण म्हणतो, कोणाशी कोणाशी कंपॅरिझन नाही आहे. त्याच्यामुळे भक्तिभाव चैतन्याची ही डेफिनेशन येणं मी कुठे बसतो, हे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो. कारण काय, तसं बघायला गेलं हा अख्खा अग्रलेख वाचला तर लक्षात काय येतं की तुम्ही कुठलाही ग्रंथ घ्या, की कुठलंही हे घ्या, हे ज्याचं जे काही त्या ग्रंथाचं सार असेल ते ह्या अग्रलेखामध्ये आहेच. म्हणजे कुठल्या ग्रंथामध्ये जे ह्याच्यामध्ये नाही असं काही नाही, आणि ह्याच्यामध्ये जे आहे तेच सगळं ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे हा आपण ज्याला म्हणतो की कोंडाऊन बिंदू आहे, आणि ह्याच्यातनंच सगळं, म्हणजे एकातच आकुंचन पावतं आहे सगळं हे, आणि एकातनंच सगळं प्रसरण पावतं आहे. सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. डमरूची आकृती कशी असते तसं इथे छोटी आणि मोठी सगळं ह्याच्यातच आहे, हा बिंदू. म्हणजे कुठलंही अध्यात्माचं जर सार म्हटलं तर ह्या अग्रलेखामध्ये आहेच. कुठलंही घ्या, म्हणजे आता ह्याने सांगताना सांगितलं की बापू आपल्याला आधीपासून सांगतच आले आहेत, मग आपले ग्रंथ घ्या, बापूंची प्रवचनं घ्या, हे ह्या सगळ्याच्या साराचं सार काय म्हणता येईल. म्हणजे मी जेव्हा माझं इम्प्रेशन काय, असा जेव्हा मला प्रश्न पडला हा अग्रलेख वाचल्यानंतर, की बाबा हे साराचं सार आहे, की जे म्हणून काय आज बापूने आम्हाला ग्रंथ दिले. मी पहिल्यांदा आपल्या ह्याच्याकरता बोलतो, ग्रंथ दिले, बापूंची प्रवचनं आहेत किंवा अग्रलेख आहेत, किंवा मग इतर सगळे जे ग्रंथ आधीपासून आलेले आहेत, ह्या सगळ्या ग्रंथांचं जे काही सार काढता येईल त्या साराचं सार हे आजचा अग्रलेख आहे. म्हणजे हे फर्स्ट इम्प्रेशन माझं स्वतःचं झालं या अग्रलेखाकडे बघायला गेलं तर, की ह्याच्यात नाही असं काहीच नाही आहे.
ज्याला आपण सर्वव्यापक म्हणतो, जो कसा आहे त्याचं वर्णन आलं आहे ना या इथे. हा स्वयंभगवान देवादिदेव प्रेमस्वरूप नित्यतृप्त सर्वज्ञ सर्वगामी सर्वसमर्थ, तसा हा ऑल एनकम्पासिंग आपण ज्याला म्हणतो. अथांगची व्याख्या पण येते नंतर ह्याच्यामध्ये. आणि मग ह्या प्रेमाचा एक बेसिक हे दिल्यानंतरच पुढची डेफिनेशन येते. आणि आज तुमच्यासारख्या सर्वश्रेष्ठ श्रद्धाजनांना भक्तिभाव चैतन्य म्हणजे नक्की काय हे सांगत आहे, ते देखील केवळ त्याच्याचमुळे. ते इथे पण ते सामर्थ्याचे कुठले घ्यायला तयार नाही आहे इथे. हे तो देवर्षी आहे, तसं बघायला गेलं तर तो देवर्षी आहे, सगळ्याच्या वरती आहे तसं बघायला गेलं तर. पण तोही काय सांगतो की सगळं काय आहे त्याच्या सामर्थ्यामुळे. जे आपण सुंदरकांडमध्ये बघतो 189वी ओवी आहे, सो सव तब प्रताप रघुराई नाथ न कशू मोरी प्रभुताई. सगळं सामर्थ्य तो हनुमंत पण सांगतो की सगळं सामर्थ्य हे त्याचं आहे, त्याच्यामुळे सगळं आहे. जेव्हा आम्ही म्हणतो, म्हणून साई सच्चिदानंदामध्ये पण ओवी येते पहिली की बुद्धी स्फुरण दाता जो, तो सगळं स्फुरवायची पण त्या कपॅसिटी त्याची आहे, आमची नाही आहे. आम्हाला वाटतं आम्हाला स्फुरलं, आम्हाला सुचलं, आम्ही केलं. यू आर जस्ट ॲन इन्स्ट्रुमेंट. जर आम्ही ह्या मार्गावरती असू तर श्रद्धावान म्हणून घ्यायला तयार असू आणि मग सगळं देतं. भक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयं भगवानाचे होऊन राहणे व तो माझ्याबरोबर सदैव आहे ह्याची जाणीव बाळगणे. म्हणजे काय श्रीराम, आता एवढं सोपं आहे, ह्याच्यावर सोपं तर काय आहे. म्हणजे ग्रंथातलं पहिलं जे दिलं आहे ना आध्यात्मिक जीवनाची डेफिनेशन, त्याच्याशी तुम्ही जोडू शकता. श्रीराम खरं आहे. मनामध्ये जावं सतत त्या क्षणाला तुमची आठवण. प्रश्नच आहे. पण म्हणजे कसं आहे ना की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, वादच नाही. म्हणजे तो जाणार केव्हा पण इथपासून. म्हणजे कसं आहे ना की आम्हाला आज सगळ्यांना प्रश्न पडतो, पहिल्यांदा पण प्रश्न पडला, अनेकांनी हा प्रश्न विचारलाही. आणि म्हणून शुभदा पण विचारते की भक्तिभाव चैतन्य म्हणजे काय. आणि मग मला स्वतःला एक डेफिनेशनमध्ये बसवावं लागतं किंवा नक्की काय आहे, मी कशाला काय म्हणायचं. आणि मग 2 वाक्यामध्ये ह्याची होऊन जातं की म्हणजेच काय, तर अर्थात भगवज्ञान, खरेखुरे भगवज्ञान व खरेखुरे भगवत भान. आता ह्या 2 वाक्यामध्ये भक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयं भगवानाचे होऊन राहणे व माझ्याबरोबर सदैव आहे ह्याची जाणीव बाळगणे, ह्याच्यातलं ज्ञान काय आणि भान काय. सदैव आहे हे ज्ञान. दोन पहिलं वाक्य भान आहे, पहिलं वाक्य नाही, दुसरं वाक्य ज्ञान आहे. स्वयं भगवान नाही, माझा प्रश्न सोपा आहे की ह्याच्यामध्ये ज्ञान कुठलं आणि भान कुठलं. पहिलं वाक्य जे ज्ञान आहे, दुसरं वाक्य जे भान ते आपण स्वयं भगवानाचे होऊन राहणे हे भान असावं असं वाटतं. हे भान ठेवलं पाहिजे. नाही पण आणि ते तो आपल्यावर सदैव आहे ते ज्ञान आहे. पर एक आपण मी अजून प्रश्न विचारतो मनापासून होतो, ह्याच्यात काही परीक्षाने हे आपल्याला समजून घ्यायचं म्हणून. ॲट हायर पेडेस्ट्रल काय आहे, ज्ञान आहे का भान आहे. का ज्ञान पचवण्यासाठी भान लागतं. असं आहे, भक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयं भगवानाचे होऊन राहणे व तो माझ्याबरोबर सदैव आहे याची जाणीव बाळगणे. हे दोन्ही ज्ञान आहे आणि दोन्ही भान आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कोंबडी पहिली का अंड पहिलं, हे असं चक्र आहे. एक असेल तर एक आहे, एक असेल तर एक आहे. हे इंटरडिपेंडंट आहे. ज्ञान मिळवायचं आहे हे भान असावं लागतं. ज्ञान मिळवल्यानंतर त्या ज्ञानाचं भान ठेवावं लागतं, कारण काय ज्ञानी माणूस पण पडू शकतो. हे लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये आधी येऊन गेलं 18 हे जे येऊन गेले त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की लक्ष्मण आडवा आला, रामावरती येणारी शक्ती आडवाला, हे भान आहे, हे ज्ञान आहे का. म्हणजेच काय की
ही एवढी अत्युच्च कोटीची गोष्ट फक्त भानावर असल्यामुळेच होऊ शकते. आणि भान नाही राहिलं तर काय होतं ह्याचं उदाहरण पण साई सच्चिदानंदामध्ये व्यवस्थित दिलं आहे. 29वा अध्याय की त्या मद्रासी भजन मेळा येतो आणि त्या स्त्रीला वारंवार रामाचं दर्शन होत असतं, पण कुठेतरी द्रव्यलोभ होतं आणि रामदर्शन थांबतं. भान गेलं, मला दर्शन होतं ह्या ज्ञानाचा अहंकार झाला, ते भान सुटलं की लगेचच्या लगेच ते थांबतं. म्हणून साई सच्चिदानंदामध्ये म्हटलं जातं, विठ्ठल पाटील आला होता ना, पळपुट्या भारी हा विठ्ठल, हां, की त्याला मेख मारून घट्ट करावं लागतं. आणि एक जर क्षणभर जरी आमची दृष्टी हल्ली, त्याच्यावरनं ते भान गेलं, तो सटकलाच म्हणून समजायचं. म्हणजे भान हे खूप वरच्या लेवलला आहे ज्ञानापेक्षा. आणि भान येतं ते फक्त प्रेमातनं. कारण लक्ष्मण आडवा येऊ शकतो ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरणच नाही, आणि ते फक्त प्रेमातनं घडतं. आणि म्हणून पहिल्यांदा प्रेमवर्षावामुळे हे पहिल्यांदा येतं की भान येतं, हे मुळीच पहिलं प्रेमातनं येतं. आणि सगळ्यात भानावर असलेला कोण आहे? विवेक स्वरूप कोण आहे? ज्याचा विवेक जागृत आहे तोच भानावरती राहू शकतो. आणि मृत्यूनंतर विवेक कोण आहे? तुची डोलशी क्षणोक्षण. म्हणजे आणि त्याचं भान येतं कशावरनं? तर त्याच्यावरच्या प्रेमावरनं. जो आहे त्याच्यावरच्या अफाट प्रेमातनंच हे त्याचं भान आहे. हे शेवटी प्रेमाशिवाय भान असू शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा म्हणताना ज्ञान म्हटलं आहे, पण ज्ञानाच्या नंतर भान येतं. पहिली स्टेप येते, पण नंतर भान राखावं लागतं. आणि भक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयं भगवानाचे होऊन राहणे. हे आपण ऐकलं कोणाचं तरी होऊन राहणं. 2 ह्याच्यामध्ये हे येतं. बरोबर आहे. मग काय ओवी काय त्याची? आपण कोणाचे होऊन राहावे किंवा कोणाचा आपुले करावे, याहुनी अन्य असणे न बरवे, तेने न उतरवे परपार. हे मग ह्याचं उत्तर पण आहे त्याच्यामध्ये साई सच्चिदानंदामध्ये. हा प्रश्न असला कोणाचं होऊन राहावं, ह्या ओवीमध्ये काय उत्तर नाही आहे ह्याचं. ह्या ओवीमध्ये फक्त म्हटलं आहे आपण कोणाचे होऊन राहावे किंवा कोणाचं आपुले करावे, याहुनी अन्य असणे न बरवे, तेने न उतरवावे परपार. लक्षात ठेवायचं, बापूने उगीच नाही पंचशीलच्या परीक्षा चालू केलेल्या. ह्या सगळ्यांची उत्तरं एका बाजूला सगळ्या प्रवचनांमध्ये आलेली आहेत आणि एका बाजूला ह्या साई सच्चिदानंदामध्ये आलेली आहेत. आणि पंचशील परीक्षेमध्ये आपल्याकडून हेच अपेक्षित आहे. एकच तो असतो हे मान्य करावं लागतं. आणि म्हणून म्हटलं आहे भक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयं भगवानाचे होऊन राहणे व तो माझ्याबरोबर सदैव आहे ह्याची जाणीव बाळगणे. सदैव आहे हिने सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच पहिला चरण जो आहे पहिल्या ह्याचा तो जबरदस्त आहे. आणि म्हणून मी नेहमी त्या त्रिसूत्रीचं जे उदाहरण देतो की काही का असे ना, की पहिला बापूंचा अग्रलेख उदरेत आत्मना आत्मानम ह्याचा पहिला चरण आणि नवनिर्धार, ही त्रिसूत्री घेतली तर सगळ्या गोष्टी सहजतेने होऊ शकतात. आणि मग पहिल्या चरणामध्ये तेच येतं की तो सतत आहे आणि त्याला प्रत्येक गोष्ट सतत त्याच्या त्या क्षणाला कळत असते. हे लक्षात घेऊन वागणं म्हणजेच आध्यात्मिक जीवन. आणि म्हणजेच काय, हे भान असावं लागतं. कसं आहे की हे ज्ञान झालं, हा असतो, हे पटलं, हा माझ्याबरोबर असतो, म्हणजे आपण त्याला म्हणतो स्मर्तुगामी. तो आहेच सगळीकडे, कुठे नाही असं नाहीच आहे. पण मग ह्याचं भान मला असतं का? भान ठेवासाठी आहे ना, देवर्षी नारदांनी पॉईंट दिला होता. ज्यावेळेला काल समयाची रचना दाखवली ना, त्यावेळेला देवर्षी नारद म्हणतात जेवढे ब्रह्मांड आहेत ती ब्रह्मांड सगळी मिळून त्रिविक्रमाच्या नखाचा एक भाग आहे. म्हणजे ॲक्च्युली आपण सगळे त्रिविक्रमाच्याच आतमध्ये आहोत. अगदी नक्की. पण भान कसं राहणार राजा? ही गोष्ट मी भान ठेवणं, ह्याची जाणीव कसं ठेवणं, लक्षात ठेवायचं. हे भान किती वेळा आहे आपल्याला? हे जर भान असेल तर चुकीची गोष्ट घडते का? हे भान आहे, मला माहिती आहे माझ्याबरोबर आहे, पण ह्याचं भान किती असतं? आणि हे भान असेल तर काय होईल? म्हणजेच आमचं भान नसतं हे आम्हाला पहिलं ॲक्सेप्ट करायचं. म्हणून खरेखुरे भगवत भान की तो असतो आमच्याबरोबर, ह्याचं भान राहत नाही आम्हाला.
आणि दोन ठिकाणी बाजूने आहे की चांगल्या गोष्टीमुळे पण भान राहत नाही. जसं आपण म्हणतो की हिला भानावर आणावं लागलं, शुभदेला भानावर आणावं लागलं, हंस रूपाने तो आत शिरला, आकाश एक होऊन पूर्ण हंस रूपाने तो आत शिरला, सूक्ष्म झाला, बाहेर आला आणि भानावर आली. आमचं तसं नाही आहे. आमचं भान भलत्याच ठिकाणी जातं, भान हरपतं. आणि हे भगवत भान, ह्याच्यातनंच आम्हाला हा अग्रलेख पुढे न्यावा लागतो. म्हणजे कसं आहे की ज्ञान आहे, जाणीव आहे, ज्ञान आहे, पण त्याचं भान न राहिल्यामुळे डाऊनफॉल आहे. जर डाऊनफॉल होऊन द्यायचा नसेल तर माणसाला भान सांभाळावं लागतं. आपण नेहमी म्हणतो एखादी पोझिशन मिळवणं खूप सोपं आहे, पण ती पोझिशन राखणं ही कठीण असते गोष्ट. इथे स्वयं भगवानाचं होऊन राहणे, श्रीराम तसं राहायला पाहिजे. मी तसाच राहिलो का, कंटिन्युअस प्रोसेस, हे लक्षात घ्या. ह्या अग्रलेखामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात ना, ह्या सगळी कंटिन्युअस प्रोसेस आहे. ऑलवेज की एकदा मिळवली आणि संपलं, एकदा मिळवली आणि संपलं असं नाही आहे. एक 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 रेफरन्स, ह्या अग्रलेखाला एवढे क्रॉस रेफरन्स आहेत ना. ह्याला साईचरित्रामध्ये पण साईनाथ म्हणतात ना की तुम्ही कुठेही असा काहीही करा, एवढे मात्र निरंतर तुमच्या इतकं तिच्यामुळे मज निरंतरा लागती. स्वतःच सांगतात की तुम्ही जे काही करता ते मला सगळं कळतं, इट इज इक्वल टू की ते आपल्याबरोबर असतात. म्हणूनच काय झालं आहे की त्याची नजर जात नाही अशी कुठली जागा नाही रे. हे लक्षात ठेव. आजच्या अग्रलेखात आहे ना, हे लक्षात ठेव. एका बाजूला म्हटलं आहे त्याची नजर जात नाही अशी काही गोष्टच नाही, तो नजरेनेही स्पर्श करतो. आणि ह्याचा स्पर्श झाला ती कुठल्याही गोष्ट जर काय होतं, या अग्रलेखामध्ये म्हटलं ना, हे लक्षात घे. मग काय काय दगडगोटे पण श्रद्धावान बनतात, साकेत पण शरणासारखं काम करतात ते याच्यात दिले. पण आधीच्या स्पर्शाने काय होतं तर रामाच्या बरोबर आपण येऊ पुन्हा ह्या पॉईंटकडे येऊ. बोलते नारदच बोलते हो. पॉईंट हा नारळाचा पॉईंट. हा सांग ना, तू सांग. आणि नंतर आपण एका गोष्टीला येऊ की कसं आहे ना की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना आपल्याला एक प्रेम ही काय आहे, प्रेमाला काय म्हणतात, कशा आपण काय म्हणतो नेहमी, हा भाव आहे ना. प्रेम हा भावस्वरूप आहे, प्रेमाची भावना आहे ना. आणि आपण सगळी ठिकाणी तेच म्हणतो, भाव तोची देव. भाव सगळ्याच्या वरती आहे. कसा तर प्रेम ही भावना आहे, लक्षात ठेवायचं. हे कुठलं ज्ञान नाही आहे. कॅन वी डिफाईन प्रेम? एखाद्या आईचं मुलावरचं प्रेम डिफाईन करता येणार आहे का? किंवा मुलाचं आईवडिलांवरचं प्रेम डिफाईन करता येणार आहे का? हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून भाव तोची देव आहे. ही प्रेमाची ही भावनाच आहे, हा भावच आहे, भावस्वरूपच आहे. इट कॅनॉट बी डिफाईंड. कोणी तहान डिफाईन करू शकतो का? कोणी भूक डिफाईन करू शकतो का? त्याची फक्त तृप्ती आहे, त्याची फक्त जाणीव आहे. मला भूक लागली आहे, मला तहान लागली आहे, ही जाणीव आहे. आणि प्रेमाची जाणीव आहे. नुसतं बोललं माझं तुझ्यावरती भरपूर प्रेम आहे, ह्याने प्रेम खरंच व्यक्त झालं का? आणि प्रेम आहे का? पण ते एका स्पर्शातनं कळतं, ते एका नजरेतनं कळतं, कधीकधी एका शब्दातनं पण कळतं. म्हणजे ही भावना कन्व्हे करायची कशी, ही प्रत्येकाची मेथड वेगळी असू शकते, प्रसंगानुरूप ती वेगळी असू शकते. हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे की ही ताकद जी आहे ही भावस्वरूप आहे. आणि भाव सगळ्याच्या पलीकडे आहे. हे बऱ्याचदा आपण प्रवचनामध्ये बापूंच्या ऐकलेलं आहे, शब्द आहे, शब्दाचा अर्थ आहे, अर्थाच्या पलीकडे भाव आहे. आणि म्हणून अभंग म्हणताना बापू म्हणतात, अरे काय नाही, गायकी दाखवली, काय भाव नाही दिसला, नुसतं म्हणजे काय मजा नाही आली, भाव नव्हता. उत्तम गाणारे भरपूर आहेत, अभंग गाणारे भरपूर आहेत, शास्त्रीय संगीत शिकलेले अत्यंत आहेत, पण ते अपील होत नाही आपल्याला. पण तेच आपल्याकडे गाणं न शिकणारा एखादा, जेव्हा एखादी व्यक्ती गाणं गाते
तेव्हा ते आपल्याला अपील का होतं? त्याचा भाव असतो, त्याचा बापूंप्रती, त्याच्या सद्गुरूंप्रती असलेला भाव. त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्किल्सच्या, म्हणजे स्किल्स म्हणजे काय, ज्ञान आहे ना, त्या पलीकडे त्याच्यावरती भाव आहे, हे सगळ्यात लक्षात ठेवायचं. आणि मग तिथून ह्या गोष्टीला पुढे सुरुवात होते. सच्चिदानंद अर्थात सच्चित आनंद स्वरूप असणारा परमेश्वर दत्तगुरू आदिपता सहजशिव नारायण व आदिमाता जगदंबा नारायणी या त्रिनाथांचा सर्व विश्वाला व्यापणारा, लक्षात घ्या शब्द, सर्व विश्वाला व्यापणारा व भक्ताच्या जीवनात सर्वत्र भरून राहणारा जिवंत आनंद. 3 गोष्टी आल्या आता. सर्व विश्वाला व्यापणारा 1, भक्तांच्या जीवनात सर्वत्र भरून राहणारा 2, जिवंत आनंद म्हणजे स्वयं भगवान अर्थात त्रिनाथांचा आनंद म्हणजे त्रिविक्रम. कोणतरी बोला ह्या वाक्यावरती. आता मी थांबतो जरा, हे वाक्य नीट वाचा. 4-5 गोष्टी एकत्र आल्या त्या वाक्यामध्ये. सर्व विश्वाला व्यापणारा, भक्तांच्या जीवनात सर्वत्र भरून राहणारा, जिवंत आनंद म्हणजे स्वयं भगवान अर्थात त्रिनाथांचा आनंद म्हणजेच त्रिविक्रम. हा त्रिविक्रम सर्व विश्वाला व्यापणारा आहे. हा त्रिविक्रम भक्तांच्या जीवनात सर्वत्र भरून राहणार आहे. तो जिवंत आनंद पण आहे, स्वयं भगवान आहे आणि तो त्रिनाथांचा आनंद आहे. भक्तांचा आनंद कसा आहे? तो सर्व विश्वाला व्यापणारा आहे आणि भक्तांच्या जीवनाला सर्वत्र भरून राहणार आहे. खूप लीडचं हे मी लीडिंग स्टेटमेंट केलेलं आहे. अगदी नक्की, पण त्याच्यापेक्षा 2 खूप टोकाच्या गोष्टी आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. ऑलरेडी सांगितलेलं आहे, वहिनी म्हणे डोळा राही तुका लहान विश्व व्यापून यावरे तुका म्हणा. अगदी नक्की, प्रश्नच नाही. अगदी नक्की, कुठेतरी ह्याच्या जवळ जातच आहे ते. नक्की म्हणजे काय? एक बेसिक प्रिन्सिपल आपलं, इज अ ब्रिज ना, सेतू ना. आपण कोण आहोत? आपण ते क्रिएशन आहोत आणि ते क्रिएटर आहेत. त्रिनाथांपासून सगळं बनलं आहे, जे सगळं बनवलेलं आहे आणि ज्यांनी बनवलं त्यांच्यामधला जो कनेक्शन आहे तो एकटा हाच आहे. ओके नक्की. अजून सत्य, प्रेम, आनंद हे तिन्ही. ओके, मी तुम्हाला नंबरिंग करून सांगितलं. आता मी तुम्हाला फोड करून पण सांगितलं. येस, मी एवढा इनसिग्निफिकंट आहे ह्या विश्वामध्ये. ह्या विश्वाचा आनंद, भक्त सर्व विश्वाला व्यापणारा पण आनंद आणि एका शुल्लक, माझ्या एवढं शुल्लक अस्तित्व असणाऱ्या एका श्रद्धावानाच्या मानवाचा पण आनंद, माझ्या विश्वाचा पण आनंद तोच आहे. टोकाच्या गोष्टी आहे. जे जे पिंडी ते ते ब्रह्मांडी, जे जे ब्रह्मांडी ते ते पिंडी. अख्ख्या विश्वाला जरी तो उरून उरला असला, व्यापणार असला, तर तो मलाही व्यापतोच. ही इज कन्सर्न्ड अबाउट मी. हे पहिलं क्रिस्टल क्लिअर करून टाकलेलं आहे. तुम्ही स्वतःला शुल्लक समजूच नका, तुमचा आनंद पण तोच आहे. हे जिवंत आनंद म्हणजेच स्वयं अर्थात त्रिनाथांचा आनंद म्हणजेच काय, माझा आनंद पण हा त्रिनाथांचाच आनंद, हे पहिलं लक्षात ठेवायचं. सगळंच म्हणजे इथे एक एक गोष्ट उलगडत चालल्यासारखं आहे की प्रेमाची ही व्याप्ती केवढी वाढत जाते. म्हणजे आपण जे बघितलं की भान पण प्रेमातनंच येतं, पण आनंद पण शेवटी हा त्याच्या प्रेमातनंच येतो. एवढ्या विश्वाला त्याला कुठेही अहंकार नाही आहे, तो माझ्याकरता पण माझा आनंद बनून येतो. एवढा तो प्रेमळ आहे. सगळी व्याप्ती ती पण प्रेमच आहे. हा प्रश्नच ना, त्याच्यातनंच तर आली ना, सगळी व्याप्ती त्याच्यातनंच आलेली आहे. विश्व बनलंच त्या प्रेमातनं ना. तो त्या तिघांमधला प्रेमातला सेतूच आहे ना, त्याचं अस्तित्व मुळीच प्रेममय आहे. जेव्हा एकोस्मी बहुस्म्याम असं म्हटलं गेलं त्यावेळेला नारायणी आणि नारायण हे जे आले त्यांच्यामधलं, ह्या तिघांचं एकमेकांमधलं जे अस्तित्वाचं, त्यांच्यातला जो प्रेमाचा हे आहे, बॉन्ड आहे, तोच त्रिविक्रम आहे. म्हणजे त्याचं अस्तित्वच मुळी प्रेमस्वरूप आहे. आपण हे म्हटलं ना की ह्याच्यामध्ये पहिलंच म्हटलं, सच्चिदानंद परमेश्वर दत्तगुरू, आदिपिता सहजशिव नारायण व आदिमाता जगदंबा नारायणी, ह्या तिघांच्या मधलं एकमेकांचं असणारं प्रेम म्हणजेच त्रिविक्रम आहे. पहिल्याच ह्याच्यामध्ये आलेलं आहे. तेच अस्तित्व, तोच अस्तित्व आहे. एक सिंपल गोष्ट, जेव्हा आपण म्हणतो की पहिला स्पंद आला, पहिला प्रकाश म्हणजे दत्तात्रेय,
बरोबर. पहिला स्पंद म्हणजे ओंकार. पण हे कुठे आले, ज्याच्यामध्ये आले तो त्रिविक्रम आहे ना. म्हणजेच कसं आहे की आहे ह्यात मेन तर तेवढ्याही पलीकडे नाही, पहिले हे तीनच आहेत. बरोबर. ह्या तिघांचंच त्या दत्तगुरूंमधनं जेव्हा आदिपिता सहज शिव नारायण व आदिमाता जगदंबा निर्माण झाली, त्या दोघांमधला जो प्रेमाचा जो बॉन्ड आहे किंवा ह्या दोघांचा दत्तगुरूंशी असलेला आहे, तो प्रेमाचा धागा म्हणजेच त्रिविक्रम आहे. दिव्यच्या सगळ्या म्हणजे त्याच्या अस्तित्वाशिवाय विश्व उत्पन्नच झालेलं नाही आहे. उत्पत्ती आहे, ते दोघांचं अस्तित्व मान्य केलं तर ते दोघांचं अस्तित्व मान्य करताना त्यांच्यामधला प्रेम आहे म्हणून म्हणजे तो आहेच. म्हणजे मला माहिती नाही, आय मे नॉट बी करेक्ट, मला हे बापूंना विचारते म्हणून मला कधी कधी हा इतके वर्ष पडलेला प्रश्न होता. साई सच्चिदानंदमध्ये एक वाक्य यायचं साईनाथांच्या, ईश्वराचा दुजा अवतार. एका ठिकाणी म्हटलं असं का म्हटलं आहे ईश्वराचा दुजा अवतार? किंवा पहिले जाऊन तयार कोण झाले तर आदिपिता सहज शिव नारायण आणि आदिमाता जगन्नाथ, ते एका वेळेला तयार झाले. फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल तो त्रिविक्रम. म्हणून मला असं वाटतं, मला माहिती नाही, आय मे नॉट, हे मी रॅटिफाय नाही करून घेतलं, पण हा मला इतके वर्ष पडलेला प्रश्न आहे की हा दुजा अवतार कसा. साई सच्चिदानंद स्पष्ट शब्दामध्ये येतो, ईश्वराचा दुजा अवतार 11व्या अध्यायात का कुठेतरी येतं, बरोबर ना. हा प्रश्न मला इतके वर्ष पडला होता तो, हे जेव्हा बापूंनी डिफाईन केलं ना तेव्हा असं वाटतं, म्हणून एखादं म्हटलं असेल, पण मला माहिती नाही. म्हणजे सो आय कॅनॉट से दॅट. परमेश्वर की आपण असं म्हटलं ईश्वर म्हणजे प्रेम, ईश्वराचा अवतार म्हणजे हा पण दुजा अवतार हे जे विशेषण लागलं, दुजा अवतार पहिल्या स्टेपचा पहिला होता आदिपिता, हा दुजा ईश्वराचा दुजा अवतार. बघ, हा ईश्वराचा अवतार म्हणणं ठीक आहे, दुजा अवतार काय येतं हेच मला कळलेलं नव्हतं इतके वर्ष. असं असू पण मी इथे म्हणत नाही हे माझं म्हणणं खरं असेल, मी मनापासून आलो, हे मला काय माहिती नाही. पण एक असं वाटतं कधी कधी की असं एवढे स्पेसिफिक शब्द काय यावे. पण म्हणजे सांगायचा उद्देश काय की हे पण सगळं प्रेममय ह्याच्यातनंच पुढे जातो. हा अग्रलेख जातो पुढे तो त्याच ह्याने जीवन म्हणजेच भक्तिभाव. यस. ह्या स्वयं भगवानाच्या कुठल्याही आपल्याला आवडणार किंवा त्रिविक्रम आणि स्वयं भगवान ही दोन शब्द एकरूपच आहेत. नंतर ह्या स्वयं भगवानाच्या कुठल्याही आपल्याला आवडणाऱ्या रूपाशी जोडून घेणे व अधिकाधिक जोडून घेत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य. डेफिनेशन दिला, ही सेकंड डेफिनेशन आली, पहिली वरची आली, ही सेकंड आली. ह्या स्वयं भगवानाच्या कुठल्याही आपल्याला आवडणाऱ्या रूपाशी जोडून घेणे, मी इतर रूपांशी नाही, त्याचं जे रूप आहे त्या रूपांशी जोडून घेणे व अधिकाधिक जोडून घेत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य. श्रीराम. मी आता हे जे वाक्य वाचलं, ह्या स्वयं भगवानाच्या कुठल्याही आपल्याला आवडणाऱ्या रूपाशी जोडून घेणे व अधिकाधिक जोडून घेत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य. व्हाय इट इज सेड, अधिकाधिक जोडून घेणं म्हणजे काय. ओके, अधिकाधिक जोडून घेणं म्हणजे काय. आता मी सगळं म्हटलं की मी ह्या कपाटाशी जोडून घेतलं, मग त्याला अधिकाधिक मी कसं जोडून घेणार. अधिकाधिक प्रेम करणं ओके, तो चांगलं बोलला, थोडं अजून त्याने अधिकाधिक जोडून घेणं म्हणजे काय आणि असं कसं शक्य आहे. ही वस्तू फायनाईट आहे ना, म्हणजे तो इनफायनाईट आहे. श्रीराम, तो इन्फायनाईट आहे, तो अनंत आहे. आपण काळ हा जो म्हणतो ते काळाचा आणि ह्याचा स्पेसचा आपण कन्सेप्ट बघितला, अनंत आहे. आम्ही असं म्हणू शकत नाही की इथे सॅच्युरेशन लेवल आहे. देर इज नो सॅच्युरेशन लेवल. तुम्ही म्हणू शकता मी पुण्याला जाऊन पोचलो, इथे तुम्ही म्हणूच शकत नाही की आम्ही जाऊन पोचलो. तुम्ही जेवढं चालाल तेवढा रस्ता पुढे आहेच. त्याच्या प्रेमाचं जास्तीत जास्त अनुभव म्हणजे जाणून घ्या. तो अनंत आहे म्हणून त्याच्याशी जोडून घेणं अनंत आहे. आणि हे भान असणं, आपण ज्या पुन्हा भानावर होतो की मला सतत जोडून घ्यायची हे करावी लागते. म्हणजे मी क्षणापुरता पण डिटॅच नाही होऊ शकत. म्हणजे
बापूने प्रवचनामध्ये हा सगळ्यात मुद्दा मांडला होता. आणि परवा पण हा बापू आमच्याशी बोलताना बोलत होते की एकदा की सगळ्यात माणसाला भीती कसली असते, सेपरेशनची ना. म्हणून रडतं ना बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला सगळ्यात मोठी भीती कसली आहे की त्याला प्रत्येकाला सेपरेशनची भीती आहे. हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात मोठी भीती हे सेपरेशनची आहे. आणि मी त्याच्यापासून लांब होणं, त्या मूळ आईपासून लांब होणं, त्याच्यापासून मी लांब होणं, हीच सगळ्यात मोठी भीती आहे. आणि ती म्हणून अधिकाधिक जोडताना इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि तो आकाश आहे, तो आपल्यापासून लांबच नाही. आपण त्याला आपण स्वतःला त्याच्यापासून लांब करून घेतो. म्हणजे कसं, आपण जो कन्सेप्ट बघितला, आपल्याला तो दिसत नाही म्हणून आपल्याला भान राहत नाही, पण तो श्रद्धाहीनांना मात्र दिसत राहतो. त्या मोरेच्या अनुभवामध्ये आपण बघितलं, त्या रिक्षावाल्याच्या मनामध्ये वाईट आहे की तिच्या बाबतीत म्हटल्यानंतर त्याला तो दिसतोय आजूबाजूला बसलेला, रिक्षाच्या पुढे मागे पण दिसतोय. तसंच त्या ह्याच्या अनुभवामध्ये आपण बघतो त्या पाटीलच्या, कोण ना, अमोल पाटीलच्या, की त्याला पाठीमागनं येताना दिसतो तो, बा तुझ्याबरोबरचा तो आहे, तो नको, तुम्ही तर नाही नेऊ शकत, त्याला दिसतो, पण अमोल पाटीलला दिसत नाही. हे लक्षात ठेवायचं. आम्हाला दिसत नाही म्हणून आमचं भान राहत नाही. आम्ही एवढे भौतिक गोष्टींमध्ये अडकतो की आम्हाला ते फक्त भौतिक अस्तित्वावरती. आणि म्हणून साई सच्चिदामध्ये एक अध्याय येतो बघा, की एकाला त्या मच्छिंद्रगडावरती पाठवून देतात आणि मग साईंना सांगतात, तुला वाटवं होतं की मी फक्त 3.5 हाताचा शिर्डीमध्येच फक्त आहे. आणि म्हणून तिथे त्या अध्यायामध्ये कसं स्पष्ट म्हटलेलं आहे की जसा शिर्डीत होता तसाच्या तसा उघड्या डोळ्यांच्या समोर साईनाथ उभे राहत आहेत. मानकरांची गोष्ट की तो कुठेही येऊ शकतो. ज्यावेळेला शिर्डीला आहे त्या क्षणी तो मच्छिंद्रगडावरती आहे. देवांना जो 40व्या अध्यायामध्ये गोष्ट आहे ते शिर्डीमध्ये आहेतच, पण एक संन्यासी आणि 2 मुलांना घेऊन येऊन जातोच आहे. त्याला कुठली मर्यादा नाही आहे. आणि म्हणून हे आपल्या ह्याला पण सांगतात की दरवाजा बंद होता तरी मी आलो, तांदूळ हे केलेले असतात, तडखडत आहे आपल्या मेघाच्या ह्याच्यामध्ये. अरे हे काय म्हणून विचारतोस मला की हां त्रिशूळ काढाणे. येस, म्हणजेच काय की आम्हाला कुठेतरी त्या फिजिकल ह्याच्यामध्ये अस्तित्वावरती आम्ही अडकतो. त्याला कसलंच हे नाही आहे. बापूंच्या बाबतीत पण अनुभव घेतला, प्रवीण वाक्य यायला जातो तेव्हा इकडे आहे, इथे आहेतच. श्रीराम वडोदऱ्याला वाचवलं तेव्हा इकडे मीटिंगमध्ये. आणि ते तिकडे का दिसत नाही आपल्याला, जवळचे अनुभव आपण घेतले, जवळचे अनुभव घेतलेत. आपण का दिसत नाही ते पण ह्याच्यात दिलेलं आहे. का तो खूप सोपा, साधा, सहज वावरणारा, न मिरवणारा, स्वतःचे मोठेपण इतरांवर न लादणारा, स्वतःच्या उपकारांची आठवण न करून देणारा आणि फक्त न बोलता प्रेम करीत राहणार. आपल्याला दिसणं तिकडे गरजेचं नाही आहे, तो त्यांना दिसणं काय गरजेचं आहे, कारण त्याचा धाक बसणार नाही. पण आपल्याला काय दिसत आहे, कारण की त्याला मिरवायचं नाही आहे की मी तुम्हाला बघा वाचवलं आहे, ते पण सांगत नाही आपल्याला. आणि ही कंटिन्युअस प्रोसेस काय आहे ह्याचं उत्तर पुढे दिलेलं आहे की मन चंचल आहे दररोज, आणि म्हणून ते स्वतःला सतत सांगत राहणं. दररोज सांगत राहते. मन चंचल असते, त्याला रोज सांगणे आवश्यक आहे. हे पुढे त्याचंही उत्तर दिलेलं आहे. असं का? कारण आपण नेहमी बघा, आम्ही हे लहानपणापासून वाक्य ऐकले, तुम्ही किती जणांनी ऐकले मला माहिती नाही, की मानवाला विस्मृतीचा शाप आहे. की काय आपण कितीदा हे बोललेलो आहोत की माणसाला विस्मृतीचा शाप आहे. तो चांगल्या गोष्टी, आलेला अनुभव पण विसरतो आणि पुढच्या अनुभवाची वाट बघत बसतो. तो आलेल्या अनुभवाचा निष्कर्ष काढून तो कायम ठेवायला तयार होत नाही. आणि म्हणून हे भान राहायला, स्वतःला भानावरती ठेवणं ह्याचं पण भान असावं लागतं. म्हणून भान खूप हायर पेडेस्टरला हे केलेलं आहे ऑलवेज. बापूंनी सांगितलं मला जेव्हा तुम्ही परत परत बोलता तेव्हा ते चित्तात कोरलं जातं. येस, इट गेट्स प्रिसिपिटेटेड. श्रीराम फिक्स होतं. प्रश्नच नाही. वाईट हो, चांगलं असो का वाईट असो प्रश्नच नाही. आणि म्हणून ते ठेवलं पाहिजे. येस, श्रीराम. अधिकाधिक जोडून घेत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य.